ही रोटरी प्रतिष्ठान खेड यांनी वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। तो तर आणखी वेगळाच मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे। त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल आणि ती शाळा बंद करावी लागेल। शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही। मला त्यांची मुलांचं कुठेही नुकसान करायचं नाही। त्या शाळेमध्ये 2200 विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही की गणवेश त्यांच्याचकडनं घेतला पाहिजे, पुस्तकं त्यांच्याचकडनं, म्हणजे धंदा उघडलाय। तर या सर्व गोष्टीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। 25 कोटीचा टर्नओव्हर आहे फक्त याचा, त्यांना काहीतरी शिक्षा होणार आहे की नाही? फौजदारी गुन्हा दाखल करायलाही पुढे पाठीमागे बघितलं जाणार नाही। ही रोटरी प्रतिष्ठान खेड यांनी वसतिगृहामध्ये शाळा चालू केली। वसतिगृहाला शाळा चालू करताना ज्या काही शासनाच्या अटी शर्ती असतात, बिनशेती वगैरे, शाळा चालू करून नंतर बिनशेतीचा परवाना, आणि त्या शाळेमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात मुलं शिकत आहेत। आज परिस्थिती अशी आहे की आपला किमान तिथे रस्ता हा जो 12 मीटरचा रस्ता असायला पाहिजे, शाळा आहे। उद्या जर एखादी दुर्घटना घडली तिकडे, तर ना तिकडे ॲम्ब्युलन्स जाऊ शकत, ना तिकडे फायर ब्रिगेड जाऊ शकत, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अटी शर्तींचा भंग झाला। म्हणून वसतिगृहाचीच परमिशन आता प्रांताने रद्द करून टाकली, एनएची परमिशन रद्द करून टाकली। आता एनएची परमिशन रद्द करून टाकली, चुकीच्या ठिकाणी शाळा भरतायत, ती रद्द झालेली आहे, तरी पण शाळा तिकडे चालू आहे। त्या शाळेला मान्यता काढून घ्यावी लागेल आणि ती शाळा बंद करावी लागेल। या मुलांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करा। त्या शाळेचे नियम काय की गणवेश त्यांच्याचकडनं घेतला पाहिजे, पुस्तकं त्यांच्याचकडनं, म्हणजे धंदा उघडलाय। 25 कोटीचा टर्नओव्हर आहे फक्त याचा। तर असे जे धंदे शाळेच्या नावाखाली करतायत अशा लोकांना चाप लावणार आहे की नाही? परंतु माझ्या समोर हा पण मुद्दा आला की मग 2008 पासून तर 26 पर्यंत आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोर हे सगळं चालू आहे ना, आणि म्हणून निश्चितपणे या सर्व, परंतु आत्ताच्या घडीला जेव्हा मी माहिती घेतली तर त्या शाळेमध्ये 2200 विद्यार्थी आहेत, आणि म्हणून या सर्व गोष्टींचा एक साधक बाधक विचार करून विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही, आणि त्या दृष्टिकोनातनं, आणि ज्याने कोणी अधिकृत परवानगी न घेता पण गेली अनेक वर्ष ही शाळा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, तर या सर्व गोष्टीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। मी मान्य केलं, मी उत्तरामध्ये सांगितलंय ना की शाळेने मान्यता घेतलेलीच नाही, उत्तरामध्ये सांगितलंय मी। ज्याने बिलकुल याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल, आमच्या विभागाच्याही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, आणि महाराष्ट्रव्यापी अशा पद्धतीचा ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।